देवकीताईंचा टीबीचा त्रास आता खूपच वाढला होता. त्या सतत खोकतच असायच्या. पाय फ्रॅक्चर असल्यामुळे बेडवर बसूनच त्या सतत खोकायच्या. त्यांचा खोकला एवढा भयंकर होता की त्या खोकताना त्यांच्या तोंडातून रक्तही बाहेर पडायचं. आणि उठता येत नसल्यामुळे त्यांनी तिथे बाजूलाच एक वाटी ठेवली होती. त्यामध्येच त्या थुंकायच्या. त्यामुळे त्यांच्या रूममध्ये सतत खराब वास येत राहायचा. सुनबाई त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. त्यांची ती खराब झालेली वाटीही बदलत नव्हती. एक दिवस तर देवकीताईंना खूप जोराचा खोकला आला आणि त्यांना अंथरुणावरच भयंकर उलटी झाली. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. तेव्हा त्यांची सून रागारागाने रूमच्या बाहेर उभी राहून ओरडत होती, "ए म्हातारे, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तू दुर्गंधी पसरवली आहे. हे माझं घर आहे की कचरा कुंडी? तू सगळीकडे थुंकत आहेस. तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस. तू इथून निघून जा, आत्ताच्या आत्ता." सुनबाई, "अगं जरा देवाला तरी घाबर. त्याच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. तू हे चांगलं करत नाहीस. मी तुझ्या पाया पडते. मी कुठे जाऊ?" देवकीताई आपल्या सुनेला विनंती करत होत्या. आता रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर रस्त्यावर गडद अंधार पसरला होता. देवकीताईंची अवस्था इतकी चांगली नव्हती की त्या कुठल्याही मदतीशिवाय चालू शकतील. जेव्हापासून त्यांच्या पायाचे हाड तुटली होती तेव्हापासून त्या सगळं काम पलंगावरच करायच्या. काही दिवसांपूर्वी देवकीताईंनी आपलं अंथरूण खराब केलं होतं. त्यामुळे आज त्यांची सून रागावून त्यांना घरातून बाहेर काढत होती. देवकीताई मात्र सतत सुनेसमोर हात जोडून माफी मागत होत्या. पण सून काही ऐकायला तयार नव्हती. मग देवकीताईंनी घरात टीव्ही पाहत असलेल्या आपल्या मुलाला आवाज दिला, "बाळा, अरे बाळा, सुनबाईला थांबव रे. माझ्यावर जरा दया दाखव." पण देवकीताईंच्या मुलाला आपल्या आईचा आवाज ऐकूच येत नव्हता. कारण आपल्या बायकोचा आवाज जोरात होता. काही वेळातच देवकीताईंचा मुलगा चादर ओढत झोपला. तसे आरती एक काठी घेऊन आली आणि ती काठी देवकीताईंच्या हातात देत म्हणाली, "म्हातारे, म्हातारपणात तुमच्यासारख्या लोकांसाठी अशी काठी आधार असते. ही काठी घे आणि इथून निघून जा. प्रत्येक ठिकाणी दुर्गंधी येत आहे. त्यामुळे मला बाहेरून माणसं बोलावून घरात सर्वत्र फिनाईल टाकावं लागेल." एवढे बोलून तिने देवकीताईंना दरवाजातून धक्के देऊन बाहेर काढले आणि आतून दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर देवकीताईंनी दरवाजा वाजून पुन्हा पुन्हा विनंती करायला सुरुवात केली. पण पहिली सून दरवाजा उघडत नाही हे लक्षात येताच देवकीताई बिचारी दुसऱ्या सुनेच्या घराचा दरवाजा वाजवू लागली. देवकीताईंची दुसरी सून पायलने दरवाजा उघडला तेव्हा देवकीताई हात जोडून विनंती केली, "फक्त आज रात्री मला तुझ्या घरात कुठल्या तरी कोपऱ्यात राहायला जागा दे." पण तिने देखील देवकीताईंचं काहीच ऐकलं नाही आणि त्यांच्यासमोर दरवाजा बंद केला. तिला आपल्या सासूबाईंना काय अडचण आहे, त्यांचं दुःख काय आहे याची थोडीसुद्धा काळजी नव्हती आणि जाणीवही झाली नाही. मग देवकीताई बिचाऱ्या रडत पुन्हा पहिल्या सुनेच्या दाराजवळ बाहेर पायऱ्यांवर बसून राहिल्या. थंडी खूप असल्यामुळे त्यांचं सगळं शरीर थंडीने थरथरत होतं. रात्र कशी तरी थंडीमध्ये घालवल्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांचा मुलगा आणि सून दरवाजा उघडतात. तेव्हा देवकीताई म्हणाल्या, "मला ठाऊक होतं, तू स्वतःच्या आईला अशा अवस्थेत पाहू शकत नाहीस." त्यावर देवकीताईंचा मुलगा म्हणाला, "आई, तू खूप हट्टी आहेस. अजून इथेच पडून आहेस. अगं, तू मरून का जात नाहीस? तुझ्या या कटकटीतून आमचीही सुटका होईल. चल चल आरती, उशीर होत आहे. नाहीतर आपली फ्लाईट निघून जाईल." असं मुलाने म्हणताच देवकीताईंच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. पहिला मुलगा देवकीताईंवर रागावून निघून गेला होता. त्यामुळे त्या बिचाऱ्या हातात काठी घेऊन त्या काठीच्या आधारावर हळूहळू रेल्वे स्टेशनकडे निघाल्या आणि तिथे बसूनच त्या भीक मागायला लागल्या. येणारे जाणारे लोक त्यांना काहीतरी खायला देत होते. पण दिवसेंदिवस देवकीताईंचं दुःख वाढतच चाललं होतं. एवढ्या वेदना झाल्या की त्यांना झोपही येत नव्हती. मग त्यांनी आपल्या नवऱ्याची आठवण करून फक्त रडू लागल्या. आपल्या नवऱ्यासोबत जे चांगले क्षण होते ते क्षण त्यांना आठवत होते, जे ते त्यांनी गमावले होते. शेवटी ते आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये हरवून गेल्या. नारायणराव देवकीताईंसाठी म्हणजे श्रीदेवीसाठी
2 चित्रपटांची तिकिटे घेऊन आले आणि म्हणाले, तयार हो, आज संध्याकाळी आपल्याला चित्रपटाला जायचं आहे. तेव्हा देवकीताईंचा नवरा नारायणरावांचं वय 70 वर्षाचं होतं. ते काठी टेकत मारत घरात आले. तेव्हा देवकीताई म्हणाली, या म्हातारपणात तुम्हाला काय सुचते? आपल्याला नीट दिसतही नाही आणि तरीसुद्धा विनाकारण पैसे का फुकट घालवत आहात? आणि हे काय श्रीदेवी श्रीदेवी लावून ठेवलं आहे? माझं नाव देवकी आहे. देवकी अंगणात कपडे सुकत असताना म्हणाली, तुम्हाला दिसत नाही का माझे हात कसे थरथर कापत आहे? त्यामुळे एवढ्या दूर चित्रपट बघायला तर आत्ता पुढच्या जन्मीच जावं लागेल. अगं देवकी, माझं तर ऐक, मी सगळं व्यवस्थापन केलंय, रिक्षावाल्याशी बोलून ठेवलंय. तो संध्याकाळी 4 वाजता आपल्याला घरी येईल तुला घ्यायला आणि चित्रपट संपल्यावर परत घरी सोडेल. तुझी किती इच्छा होती ना चित्रपट पाहायची. आता अशोक सराफांचा कोणता तरी चित्रपट लागला आहे. त्यावेळी आईच्या भीतीपोटी की घरातील सून कुठेही चित्रपट पाहायला जायची नाही. पण तू शहरात शिकून मोठी झालेली मुलगी माझ्याबरोबर लग्न करून अगदी गावातली साधी भोळी झालीस. तुझ्या भावंडांमध्ये राहताना तू कधी पाण्याचा एक ग्लासही उचलला नाहीस किंवा घरातलं काही कामही केलं नाहीस. पण तरी इथे येऊन तू चूल आणि मूल या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळून अगदी आनंदास आहेस. हे सगळं करत असताना देवकीला कळलंच नाही की म्हातारपण कसं आलं. केस काळे नसून पांढरे झाले, हातात काठी आली आहे, डोळ्यावर चष्मा आला आणि आपली मुलं आपल्या कुटुंबाबरोबर त्यांचा संसार चालवतायत आणि संसार करण्यात व्यस्त आहेत. तेही चुकीचे नाही. त्यांना स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचीच आहे. पण देवकी, मरण्याआधी हातात कोल्ड्रिंक आणि पॉपकॉर्नचा डब्बा घेऊन तुझ्याबरोबर चित्रपट पाहायचा आहे मला. जसं आपल्या मुलाने आपल्याला त्याचा आणि सुनबाईंचा फोटो दाखवला होता. अरे मरण्याच्या गोष्टी काय करताय तुम्ही? नेहमी शुभ बोला. नेहमी असं म्हणत असता. ठीक आहे, मी तुमच्याबरोबर चित्रपट पाहायला येईल. तेव्हा लगेच नारायणराव खुश होऊन म्हणाले, देवकी, तू आज लाल रंगाची आपल्या लग्नातली साडी नेस आणि मी सफारी घालेन. त्यावर ती म्हणाली, अरे काय, आजूबाजूचे लोक आपल्यावर हसतील. टॉकीजमध्ये लोक म्हणतील, म्हातारपणात ह्या म्हातारा आणि म्हातारीला काय जवानी आली आहे. म्हणजे तू माझ्यासोबत चित्रपट पाहायला येणार नाहीस का? अरे तू अजूनही माझी तीच श्रीदेवी आहे जिला पाहून मी बावरा व्हायचं. अहो लाज वाटेल असं काही बोलू नका. संध्याकाळी नारायणरावांनी चॉकलेटी रंगाची सफारी घातली आणि देवकीताईंनी लाल रंगाची साडी नेसली. मग दोघे रिक्षामध्ये बसून एकमेकांचा हातात घेऊन निघाले. त्यांना पाहून वस्तीतील सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुटलं होतं की किती आनंदी होते ते दोघे. या वयातसुद्धा काही वेळानंतर, अहो आई, या वयात 2 सुना घरात असताना तुम्ही काम करणं शोभा देतं का? तुम्ही तर फक्त बसून आराम करा. खूप वर्ष तुम्ही मुलांसाठी कष्ट उचलले आहेत. आता तरी शांत बसा. फक्त आम्हाला ऑर्डर करा. काही दिवसांनी बाबा त्यांच्या सेवेतून निवृत्त होतील. मग आरामच आराम असेल. देवकीताईंची छोटी सून आरती हे म्हणत होती. तेवढ्या त्यांची मोठी सून पायल म्हणाली, आई, आरती अगदी बरोबर बोलते. आई, आता ह्या वयात तुम्हाला आरामच आराम मिळायला हवा. तसंही बाबा आता निवृत्त होतील. तेव्हा एवढे पैसे येतील की आईंना आपली गरजही भासणार नाही बघा. या तुमच्या सुनांना विसरून जाऊ नका. तेव्हा देवकीताई म्हणाली, अगं नाही सुनबाई, तू काय बोलतेस? आमचं जे काही आहे ते तुमचंच आहे ना. आणि एवढ्या संस्कारी सुना असल्यावर सासूला कुठलं मोठं काम करावं लागणार? तुम्ही लोक गावी येऊन 2-4 दिवस राहता, तेव्हा घराची शोभा वाढते. तुम्ही असं अधूनमधून राहायला येत राहा. देवकीताई आणि नारायणरावांची 2 मुलं, सुना आणि नातवंड असं मोठं कुटुंब आपल्या जगात व्यस्त राहत होतं. पण कोणालाच आपल्या आईवडिलांची कोणतीही काळजी नव्हती. पण काय झालं माहिती नाही, मागच्या 6 महिन्यापासून त्यांना त्यांच्या आईबाबांची जास्तच काळजी वाटू लागली. खरं तर लोक म्हणतात पैसा चांगल्या माणसांना बदलतो, पण आई म्हणजे आई असते. ती आपल्या ममतेत हरवून सगळं विसरून जाते. नारायणराव आपल्या बायकोला देवकीताईंना नेहमी सावरायचे. देवकी, जर कोणी गरजेपेक्षा जास्त गोड बोलू लागलं तर समजून घ्या, काहीतरी गडबड नक्की आहे. पण देवकीताई त्यांचे बोलणे मनावर न घेता हसून एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. अशातच एक दिवस आरती नारायणरावांना म्हणाली, बाबा, आईंना आम्ही आमच्या घरी घेऊन गेलो तर तुम्हाला काही अडचण नसेल ना? तेव्हा नारायणराव म्हणाले, काय सुनबाई,
सुनबाई, म्हातारपणात भाकऱ्या भाजायला लावणार आहे का देवकीला? तुझ्याशिवाय माझं काही काम होणार नाही. माझी सेवानिवृत्त झाली की मग आपण दोघे नवरा बायको तुमच्याकडे येऊ, तुमच्यासोबत राहू. मग करा तुम्हाला हवी तितकी आमची सेवा. तेव्हा देवकीताई म्हणाली, पाहिलंत का आपल्या दोन्ही मुलांच्या स्वभावात किती बदल झाला आहे. मला एकही कामाला हात लावू देत नाही. मला खूप सन्मान देत आहे. अजून आपल्याला काय हवंय? त्यावर नारायणराव म्हणाले, अगं देवकी, माझ्या सेवानिवृत्तीनंतरही तुझ्या सुनांनी तुला एवढाच मान सन्मान दिला, इज्जत दिली, तर तू स्वतःला नशीबवान समज. फक्त काही महिने थांब, मग पाण्याचं पाणी आणि दुधाचं दूध होऊन सगळं होऊन जाईल. वेळ अशी जात राहिली. नारायणराव आपल्या नोकरीतून निवृत्त झाले होते. तेव्हा विवेक आणि मनोजने प्रेमाने सांगितलं, बाबा, इथे गावात आता काहीच राहिलं नाही. लाईट वेळेवर येत नाही, पाणी वेळेवर येत नाही. त्याऐवजी आपण शहरात मोठं घर घेऊ आणि तिथे सगळे मिळून राहू. नारायणरावांना मुलाचे विचार छान वाटले आणि नातेवाईक म्हणू लागले, आजकाल मुलं कुठे मिळतात जे आपल्या आईबाबांना मदत करतात, जवळ ठेवतात. आणि मग काय, नारायणरावांनी मुलांच्या सांगण्यावरून सगळे पैसे खर्च करून शहरात एक मोठं घर घेतलं आणि सगळे तिथेच राहत होते. काही दिवस झाले. मग एक दिवस पायल म्हणाली, आई, माझ्या भावाचं लग्न आहे. आता तुला काय सांगू, माझ्याकडे भावाच्या लग्नात घालायला दागिने नाही. जेव्हा हे घर घेतलं तेव्हा थोडेफार पैसे कमी पडले होते, म्हणून मी माझे दागिने विकून ते पाच पैसे घरासाठी दिले होते. आता असं रिकाम्या गळाने भावाच्या लग्नाला गेलं तर आलेल्या पाहुण्यांमध्ये माझी खूप बदनामी होईल, कारण बाबांना सगळे लोक ओळखतात आणि जर बाबांची सून अशी गेली तर लोक बाबांना नावं ठेवतील ना. पण मी तर असा विचार करत आहे की लग्नाला जाऊ नये. आरतीने आपली अडचण सासूबाईंना सांगितली. शेवटी देवकीताईंचे जे दागिने होते त्यांचे 2 भाग केले आणि दोन्ही सुनांना दिले. सासूबाईचे दागिने त्यांच्या ताब्यात येताच त्यांच्या सुनांनी त्यांना रंग दाखवायला सुरुवात केली. एकदा देवकीताई किचनमध्ये चपात्या करत होत्या, तेव्हा आरती किचनमध्ये येऊन बनवत असलेल्या चपात्या तपासू लागली आणि म्हणाली, अहो आई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, चपात्यांना जास्त तूप लावू नका. एकदा नीट सांगितलेले लक्षात येत नाही का? आणि आता या वयात एवढं दूध आणि तूप खाऊन काय करणार आहे? जास्त दूध आणि तूप खाल्लं तर पोटात गॅस होईल. मग आम्हालाच तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. एकतर दूध आणि तूप किती महाग झाले आहे, त्यात अजून डॉक्टरच्या बिलाची भर पडेल. डॉक्टर म्हणाला की औषधं आलीच पाहिजे, ती किती महागडी असतात. देवकीताई म्हणाल्या, सुनबाई, काही हरकत नाही. मी यांना सांगेन की पुढच्या महिन्याचं सामान आणताना 2 किलो तूप जास्त घेऊन या. सुनबाई, तुझ्या सासऱ्यांना थोडी कमजोरी आली आहे. त्यांनी थोडं तूप खाल्लं तर बरं वाटेल. मी तर खूप कमी तूप खाते. तसंच छोटा मुलगा समोर आला आणि म्हणाला, आई, तुला काय म्हणायचं आहे? आरती, खोटं बोलते का? एकतर तूप खातेस आणि वरून खोटं बोलतेस. काल तर तू बाबांच्या नावावर देशी तुपात शिरा बनवला नाही का? अरे बाळा, तुझ्या मुलीने हट्ट केला होता गुड्डीने, म्हणून तिला बनवून दिला होता तो तुपातला शिरा. गप्प बस आई. तुम्हा दोघांनाही आम्ही सोबत ठेवून फार मोठी चूक केली आहे. यापेक्षा तुम्हाला तिथे गावात सडून द्यायला पाहिजे होतं. आपल्या मुलाच्या अशा बोलण्याने देवकीताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, बाळा, माझं असं काही म्हणणं नव्हतं. त्याच वेळी मनोज लगेच म्हणाला, राहू दे आई, तू आधी घराचं वातावरण खराब करतेस आणि मग रडण्याचं नाटक करतेस. आता प्रत्येक दिवशी त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांच्याबरोबर असंच चुकीचं वागू लागली. त्यामुळे रडत रडत देवकीताई नारायणरावांना म्हणाली, अहो ऐका ना, तुम्हाला निवृत्त होऊन अजून काही महिने झाले आहेत आणि आम्ही आधी आपल्या मुलांच्या आणि सुनांच्या पायात चपला झालो आहोत. आता पुढे काय होणार? त्यावर नारायणराव म्हणाले, अगं देवकी, मला माझी नाही तर तुझी जास्त चिंता आहे. मी तर घराच्या बाहेर पूर्ण दिवस राहतो. तू घरात असतेस ना, मग तुझ्याबरोबर दोघं कसं वागत असतील? त्यापेक्षा आपण गावात जाऊन राहिलेलं बरं. काही दिवसांनी नारायणराव आजूबाजूच्या शेजाऱ्यांसोबत आपल्या घरात बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. खूप गरम होत होतं, म्हणून त्यांनी AC चालू केला आणि देवकीताई सगळ्यांसाठी गरमागरम भजी बनवत होत्या. आरतीला त्यांनी कॉफी बनवायला सांगितलं, कारण तिला कॉफी बनवता येत नव्हती. तेवढ्यात छोटा मनोज म्हणाला, बाबा, तुम्ही दिवसभर कॉफी पित राहता आणि भजी खात असता. इतकंच नाही तर मित्रांनाही सतत खाण्यासाठी बोलत असता. तुम्हाला दिसत नाही का? AC चालू आहे.
मला किती बिल भरावं लागेल? आरती दिवसभर कॉफी बनवत थकते. ती दिवसभर काम करू थकते आणि भांडी किती होतात. जेव्हा मन करेल तेव्हा कॉफी पीत बसता. आजपासून आरतीला ऑर्डर देऊ नकास. एका पैशाची किंमत नाही तुम्हाला. आणि कॉफीमुळे आपल्याला खर्च किती वाढला आहे. आता मला हे सहन होत नाही. आता खर्चाबरोबर याचाही निर्णय व्हायलाच हवा. नारायणरावांना त्यांच्या मित्रासमोरच त्यांच्या मुलाने इतक्या गोष्टी सांगितल्या की त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. तर त्यांचे शेजारी मित्र लगेच तिथून निघून गेले. तेव्हा पायल म्हणाली, अगं आरती, तुम्ही दोघे असे म्हणता की सगळा खर्च तुम्हालाच पडत आहे. पण तुम्ही हे विसरू नका की या म्हातारीचे रात्रीचे जेवण आणि झोपणे आम्ही दिले. देवकीताई नारायणरावांकडे पाहतच होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहत होते. तेव्हा मुलेसुद्धा म्हणू लागली, हे घर आहे की कुरुक्षेत्राचे मैदान? तुम्ही काय एवढं भांडण करताय? मग दोघांच्या बायका बोलू लागल्या. मग नारायणराव आपल्या छोट्या मुलाजवळ आले आणि म्हणाले, बाळा, शेवटी अशी कोणती गोष्ट झाली की ज्यामुळे आम्ही दोघेही तुम्हाला नकोसे वाटत आहोत? आता तुम्ही दोघे जे सांगताय त्यावरून मी माझे सगळे पैसे हे घर घेण्यासाठी खर्च केले. तुम्ही दोघे नोकरी करता तरी मी या घराचा सगळा छोटा मोठा खर्च मी माझ्या पेन्शनच्या पैशातून भागवते. मग तरी तुम्हाला काय अडचण आहे? तेव्हा विवेक म्हणाला, बाबा, तुम्ही असं सांगता जसं सगळा खर्च फक्त तुम्हीच करता. तुम्हाला माहिती आहे का घराशिवाय बाहेर पण किती खर्च येतो? तेव्हा मनोज लगेच म्हणाला, हो, मला ते सगळं माहिती आहे. हे घर खरेदी करताना तुम्ही मदत केली, पण जास्त पैसे तुम्ही दादा आणि त्यांच्या कुटुंबासाठी खर्च केलेत. माझ्या मुलांसाठी काय शिल्लक ठेवले आहे का? म्हणूनच मी आता हात उठवतोय. पण बाळा, तू असं कसं करू शकतोस? तेव्हा विवेक म्हणाला, बाबा, तुम्ही शांत बसा. जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता तुम्हा दोघांचा खर्च उचलणं आम्हाला खूप अवघड जात आहे. नारायणराव म्हणाले, बाळांनो, तुम्ही विसरला असाल तर आठवण करून देतो. आजपर्यंत प्रत्येक सणाला तुम्हाला चांगले कपडे, चांगले जेवण आम्हीच दिले. एवढंच नाही तर तुमच्या घराचं भाडंसुद्धा मी भरत आलोय. ते आठवतंय का? विसरलास? तेव्हा विवेक म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्ही आता आमच्याकडून हिशोब मागणार. पण जर आमचं बोलणं तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल तर तुम्ही दोघांनी तुमच्या राहण्याची व्यवस्था कुठेतरी वेगळ्या ठिकाणी करावी. त्यावर देवकीताई म्हणाल्या, विवेक, तू असं कसं बोलू शकतोयस? तुझ्या बाबांनी पैसे देताना एकदाही तुम्हाला काहीही प्रश्न विचारला नाही आणि आमची सगळी जमापुंजी तुम्हा लोकांच्या म्हणण्यानुसार हे घर खरेदी करण्यासाठी खर्च केली. आता तुम्ही आम्हाला कुठेतरी बाहेर जाऊन राहायला सांगत आहात का? या घरावर आमचा काहीच हक्क नाही का? आरती म्हणाली, बघा ना वहिनी, या वयातही त्यांना त्यांचा वाटा हवा आहे. सासूबाई, थोडीशी लाज वाटली आहे का? लाज थोडीशी उरली आहे का? अरे, या वयात तुमचा मुलगा आणि सून दोघांनी 2 वेळचं जेवण दिलं तेच पुरेसं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर आमच्या नावावर आहे, म्हणजे आम्ही दोघी जाऊबाईंच्या हिस्स्याबद्दल विसरून जा. असं मनोज म्हणाला, आता हे नाटक बंद करा आणि सांगा काय करायचे? आरती म्हणाली, काय करायचे म्हणजे आपण घराच्या मधोमध एक भिंत बांधू आणि एक भाग मोठीचा असेल, एक भाग माझा. हो, आणि ही सासू सासऱ्यांची वाटणी तर दोन्ही सासूबाईंनी सासऱ्यांनी दोन्ही सुनांची सासूची सोयीप्रमाणे विभागणी केली पाहिजे. 2 महिने मी मदत करेल आणि नंतर 2 महिने छोटी मदत करेल, असं नारायणरावांना वाटत होतं. त्यांना असं जाणवत होतं की या घरात त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं काहीच अस्तित्व नाही. फक्त दोन्ही मुलं आणि सुनांनी त्यांना आपला निर्णय सांगून टाकला होता. मनोज म्हणाला, ठरलं तर आई, तू 2 महिन्यांसाठी आमच्या घरी राहशील. बाबांना सतत तिकडे इकडे फिरवणं कठीण होईल, म्हणून तू असं कर की बाहेर एक छोटासा रूम आहे, तो बाबांना देऊया. तुम्ही दोघी तुमचं सामान तिथेच ठेवा. तेव्हा छोटी सून पटकन म्हणाली, सासूबाईंना पहिल्या 2 महिन्यांसाठी मी माझ्या घरी घेऊन जात आहे. ते काय आहे ना, माझे आईबाबा येणार आहे, म्हणून मला सासूबाईंची गरज भासेल. असं म्हणत तिने देवकीताईंचा हात धरून खेचत आपल्याजवळ आणलं. पायल नारायणरावांना म्हणाली, सासरे बुवा, चांगलं होईल तर तुम्ही काहीतरी काम करत जा, नाहीतर बसून बसून हातपाय गंजून जातील तुमचे. बाहेर अंगणात झाडू मारणं, मुलांना शाळेतून आणणं, सुकलेले कपडे टेरेसवरून आणणं, बाजारात जाऊन भाजी आणणं, हे सगळं तुमचं काम आहे. एवढं बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी आरतीने देवकीताईंना म्हटलं, माझे आईबाबा येण्यापूर्वी शिरा छोलेपुरी तयार करून ठेवा. सगळं तयार पाहिजे आणि कपडेही धुवून ठेवा. तेव्हा देवकीताई आत्ता आपल्या घरात मोलकरीण झाल्या होत्या.
सुनबाईंची कमी नव्हती, पण आता तिच्या आईवडीलही त्यांना मोलकरीण समजू लागले होते. नारायणराव घरात आणि बाहेर झाडू मारत बसायचे. वरांड्यात देवकीताई त्यांना बघू शकली तेव्हा त्यांना दिसलं की सुनबाईची आई खरकटी भांडी देवकीताईंच्या समोर फेकत आहे. अरे म्हातारे, भांडी स्वच्छ धुवून काढ, तर तुझ्या नवऱ्याचं औषधही माझी मुलगी बंद करेल. हे ऐकून नारायणरावांना खूप दुःख होत होतं. ते रोज आपल्या बायकोचा अपमान बघत होते आणि आता त्यांना ते सहन होत नव्हतं. सहनशक्तीची हद्द तेव्हा पार झाली जेव्हा देवकीबाई आपल्या सुनबाईला म्हणाल्या, सुनबाई मला जेवायला दे. तेव्हा आरतीने बाजूला असलेल्या उष्ट्या प्लेटमध्ये 2 चपाती ठेवून देवकीताईंच्या समोर तीच उष्टी प्लेट दिली आणि म्हणाली, घराच्या बाहेर जाऊन वरांड्यात बसून खा. देवकीताई म्हणाल्या, सुनबाई ही प्लेट तर उष्टी आहे. तेव्हा आरती म्हणाली, मग काय झालं? माझ्या आईला ही भाजी आवडली नाही म्हणून तिने ती खाल्ली नाही. माहीत नाही कशी बनवली होतीस तू, म्हणून आता तूच ती खा, नाहीतर तेल आणि मसाला किती व्हायला जाईल. आरती देवकीताईंना एवढ्या जोरात बोलत होती की नारायणरावांना सगळं ऐकायला जायचं. देवकीताई रडत रडत ती प्लेट घेऊन वरंड्यात येऊन बसली आणि जेव्हा त्यांची नजर नारायणरावांवर पडली तेव्हा ती जोरात रडू लागली आणि म्हणाली, आता हे सगळं सहन होत नाही. नारायणरावांनाही हे सहन होत नव्हतं, म्हणून ते उठले आणि देवकीताईंच्या हातातील प्लेट बाजूला फेकली. त्यातल्या काही भाजीचे शिंतोडे आरतीच्या आईच्या तोंडावर पडले. तेव्हा ती रागाने लाल झाली आणि नारायणरावांना म्हणाले, देवकी, तू हे उष्ट अन्न खायचं नाहीस. त्यावेळी आरती किचनमधून आली आणि म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझी भांडी फेकायची. तिने आपल्या नवऱ्याला मनोजला म्हणाली, अहो ऐका जरा, बाहेर या. मनोज बाहेर येऊन म्हणाला, बाबा तुम्ही काय तमाशा सुरू केला आहे. हे विसरू नका की आईचं पालनपोषण आम्ही करत आहोत. काय झालं जर आईने माझ्या सासूबाईचं उष्ट खाल्लं तर. बाबा म्हणाले, अहो प्लेट उष्टी आहे, भाजी नाही. तेव्हा नारायणरावाने जोरात कानशिलात मनोजच्या गालावर मारले आणि म्हणाले, अरे तू तुझ्या आईचं पालनपोषण करणार का? ज्या बाईने तुझं पालनपोषण केलं तेव्हा तिला माहीत नव्हतं तू कसा दिसतोस आणि आज तूच पालनपोषण करतोय असं सांगतोयस. जोरात बोलतोयस. हे ऐकून विवेकसुद्धा आला आणि म्हणाला, बाबा तुम्हाला काही गरज आहे का या लोकांच्या गोष्टींमध्ये पडायची. नारायणरावांनी दुसऱ्या कानशिलात विवेकच्या गालावर एक थापड मारली आणि म्हणाले, तुम्ही लोक कोण आहात आम्हाला 2 हिस्स्यांमध्ये वाटणारे. मी कधीच मानत नाही तुमच्यासारख्या मतलबी मुलांनी जे आमच्या आईवडिलांच्या पैशांसाठी पहिले. देवकीताई रडत रडत एवढ्या अस्वस्थ झाल्या की त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आणि नंतर तेव्हा नारायणरावांनी त्यांना पाणी पाजलं आणि म्हणाल्या, देवकी ही आपली दुनिया नाही. आपली मुलं हे तर मतलबी लोक आहेत जे इतके दिवस आपलं रक्त पित होते. पण या लोकांनी तुझ्यासोबत जे काही केलं त्याचा न्याय फक्त देवच करेल आणि यांना त्यांच्याच आयुष्यात त्याची शिक्षा देखील मिळेल. तू काळजी करू नकोस देवकी. फक्त 15 दिवसात मी काही ना काही जुगाड करील. फक्त काही दिवस, मग अजून आपल्याला या लोकांचा चेहरासुद्धा बघावा लागणार नाही. एवढे बोलून नारायणराव तिथून निघून गेले आणि इकडे देवकीताईंना सुनांनी पकडले आणि जेव्हा त्यांना फार वाईट साईट म्हणू लागले तेव्हा धक्काबुक्कीमध्ये देवकीताईंच्या सीडीवरून पाय सरकला आणि त्यांना पायाला जखम झाली. त्यामुळे ना त्या चालू शकत होत्या ना फेरफटका मारू शकत होत्या आणि सगळं काम त्या फक्त बेडवरच करत होत्या. त्यामुळे त्यांच्या मुलांनी 15 दिवस वाट पाहिली नाही आणि त्यांना घरातून बाहेर काढलं. दुसरीकडे देवकीताईंची राहण्याची सोय करून नारायणराव ट्रेनमध्ये बसून परत रेल्वे स्टेशनवर उतरले. मोठ्या गर्दीचा त्यांना फटका बसला. कुठल्या वयोवृद्ध स्त्रीचा ट्रेनमधून उतरताना येऊन त्या वयस्कर महिलेचे निधन झालं होतं. तिचा चेहरा जोरात जखमी झाला होता. चौकशी केल्यानंतर समजलं की तिच्या सुनांनी आणि मुलांनी तिला घराबाहेर काढलं होतं, म्हणून ती बिचारीने आत्महत्या केली. हे सगळं ऐकून नारायणराव खूप घाबरले. घरी परतले तर दरवाजावर कुलूप लागलं होतं. मग ते शेजाऱ्यांकडे गेले आणि विचारलं. शेजाऱ्यांनी सांगितलं की तुमची दोन्ही मुलं सुना त्यांच्या मुलांसोबत काल रात्री परदेशी फिरायला गेली आहेत, पण त्यांनी आईला रस्त्यावर बेवारस सोडलं होतं. बिचारी खूप रडत होते आणि विनंती करत होती परंतु दोन्ही मुलांपैकी कोणीही तिचं ऐकलं नाही. हे सर्व ऐकून नारायणरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता मी कुठे शोधू देवकीला? काय दिवससुद्धा आलेत. हे लोक आपल्याच आईला घरात ठेवू शकत नव्हते का? हा विचार करून नारायणराव खूप परेशान झाले. खूप चौकशी केल्यानंतर सुद्धा देवकीताईपर्यंत ते पोहोचू शकले नाही. त्यांना राहून राहून भीती वाटत होती की त्यांच्या बायकोने तर आत्महत्या केली नसेल ना.
स्टेशनवर जी महिला होती ती माझी बायको तर नसेल ना? नाही नाही, हे होऊ शकत नाही, ते मनातल्या मनात स्वतःजवळ बोलत होते. आपल्या बायकोसाठी ते खूप धडपड करत होते. साधारण 1 महिन्यानंतर ते आपल्या खास मित्राच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी वृद्धाश्रमात गेले होते. कारण त्यांचा एकदम जवळचा मित्र वृद्धाश्रमात होता. अंतिम संस्कार झाल्यानंतर नारायणरावांनी बघितलं, एक महिला एका कोपऱ्यात बसून हातात फोटो घेऊन रडत होती. तिथे लोकांना विचारल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की 1 महिन्यापूर्वी ही महिला रेल्वे स्टेशनवर भीक मागत होती. खूप वेदना सहन करत होती. तेव्हा कोणीतरी भला माणूस तिला वृद्धाश्रमात सोडून गेला. बिचारी पायाला लागल्यामुळे खूप वेदनेत होती. पूर्ण दिवस रडत असायची. ना ती जेवत होती ना काही पीत होती. हे सर्व ऐकून नारायणरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी जसं त्या महिलेजवळ जाऊन तिला आवाज दिला तेव्हा आपलं नाव ऐकताच अचानक देवकीताईंच्या अंगात एक वेगळी शक्ती आली होती. नवऱ्याला समोर पाहता देवकीताई जोरात रडू लागल्या. तेव्हा नारायणराव सुद्धा आपले अश्रू थांबवू शकले नाही आणि त्यांनी देवकीताईंना मिठी मारली. तेव्हा तेथील माणूस म्हणाला, ही तुमची बायको आहे का? पण मग ही वृद्धाश्रमात कशी आली? तेव्हा नारायणराव म्हणाले, आमचे नशीब खराब म्हणून आम्ही तिथे आलो. पण बस झालं, यापुढे काही नाही. नारायणराव तिथून देवकीताईंना घेऊन आले आणि रडत म्हणाले, देवकी, तुझ्या एका अश्रूची मी त्यांच्याकडून किंमत मोजेल. आपल्या मुलांनी आपल्याच प्रामाणिकपणाचा खूप मोठा फायदा उचलला आहे. आता बघ मी काय करतो. आतापर्यंत अपमानाचा एक दिवस जगत आयुष्य घालवलं आहे, पण आता अजून अपमान सहन करणार नाही. नारायणराव लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि आपल्या मुलांच्या विरोधात तक्रार केली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. पोलिसांनी सुद्धा सगळं समजून मुलांच्या आणि सुनांच्या घराला कुलूप लावलं. जेव्हा मुलं आपल्या बायकोला आणि मुलांसोबत परदेशातून फिरून परत आले आणि घरात एक मोठं असं कुलूप पाहिलं तेव्हा चौघांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्व सत्य समजल्यानंतर लगेचच मुलं एका भुकेलेल्या कोल्ह्यासारखी त्यांच्या आईवडिलांजवळ पोचले. नारायणराव देवकीताईंना पोलिसांसोबत बघून चौघांच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा मोठा मुलगा नरम आवाजात म्हणाला, बाबा हे सगळं काय आहे? आमच्या घराला तुम्ही कुलूप का लावले? तेवढ्यात एक पोलीस ऑफिसरने त्याच्या गालावर एक जोरदार कानशिलात मारली आणि म्हणाले, लाज नाही वाटत तुम्हाला तुमच्या आईवडिलांना लाचार असह्य रस्त्यावर सोडून जाताना? आजपर्यंत त्यांच्या पेन्शनचे सगळे पैसे तुम्ही लोक खात आला आहात आणि त्यांना मात्र 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही तरसवत आहात. आता तुम्ही सुद्धा तसेच भटका. कारण प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांकडून पालनपोषणासाठी आपला अधिकार मागण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तेच नारायणरावांची इच्छा आहे की ते करोडोचे घर देवकीताईंच्या नावावर असावं. कारण ते घर विकत घेण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमापुंजी लावली होती. नाहीतर ते लोक तुम्हाला जेलमध्ये पाठवतील आणि जे दागिने देवकीताईंकडून त्यांच्या सुनांनी हिसकावून घेतले होते ते सुद्धा त्यांनी परत करावे. हे ऐकून तर दोन्ही सुनांच्या आणि मुलांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते रडत आपल्या वडिलांच्या पायात पडले. परंतु नारायणरावांनी आपल्या मुलांना माफ केलं नाही आणि त्या घरात देवकीताईंसह आनंदाने राहू लागले. आपल्या मुलांना मात्र त्यांनी घरातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आज त्यांच्या मुलांच्या लोभाने त्यांच्या डोक्यावरचे छतही हिरावून घेतले आहे. ते रस्त्यावर राहण्यासाठी मजबूर झाले होते. मित्रांनो, आजची कथा खोटी आहे असे तुम्हाला वाटते का? जर हे लोक आईवडिलांना घराबाहेर काढत नाही तर ठिकाणी वृद्धाश्रम का बांधले जातात? जेव्हा वृद्ध आईवडील आश्रमात पोचतात तेव्हा ते स्वतः आपले दुःख रडून रडून सांगतात की कसं त्यांची मुलं आणि सूनबाई त्यांच्यावर अत्याचार करतात. मी इथे माफी मागते की सगळ्या सुना आणि मुलं अशी करत नाही, परंतु काही सुना आणि मुलं आपल्या आईवडिलांना खूप त्रास देतात. म्हणूनच आपल्या आईवडिलांना आनंद त्यांच्याच घरात अंगणामध्ये जगू द्या. जे आईवडील आपल्याला घर देतात आणि आपणच त्यांना घराबाहेर काढतो आणि मग विचार करतो की आपण आरामात जगू. परंतु हे सर्व चुकीचं आहे. कारण कुठे ना कुठे आपण विसरतो की आपली सुद्धा मुलं आहेत आणि ती सुद्धा उद्या जाऊन आपल्यासोबत तसेच वागतील. म्हणून आपल्या मुलांसमोर चांगलं वागा. त्यांच्यासमोर चांगलं उदाहरण प्रस्तुत करा. कारण आईवडिलांपेक्षा अनमोल काहीच नसते. म्हातारपण हे सर्वांनाच येणार आहे. आपण जर आईवडिलांच्या म्हातारपणात त्यांच्याशी वाईट वागलं तर आपलं म्हातारपण त्याहूनही अधिक वाईट असेल. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.